आहे. तर आज लग्नाचा दिवस, तर रात्री खूप वेळ आम्ही नाचलो, खूप एन्जॉय केलं. जास्त काही शेअर नाही करता आले, जेवढं केलं तुमच्यासोबत तेवढं तुम्ही सगळ्यांनी खूप सारं प्रेम दिलं, थँक्यू सो मच. तर बघा ही साडी ना त्यांनी दिलेली होती, तर जाऊ साड्या म्हणून. तर कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला सकाळी स्वयंपाक वगैरे असतं आमच्याकडे आहे ना. लग्न म्हटले की लग्नाच्या पहिले म्हणजे सकाळी ना मस्त पिठलं, पुरी, पापड आणि भात पोळ्या असं काही स्वयंपाक असतो. तर आता मी सगळे काही स्वयंपाक वगैरे करू. आणि जेव्हा ना लग्न घरी पिठलं वगैरे होतं ना त्याची चव अप्रतिम राहते. तर पाहुणे वगैरे येतात ना, सगळ्यासाठी खूप सारं मोठं पिठलं करावं लागतं. तर तसं आज मला उपवास आहे प्रदोष. तर चल इकडे बघ, माग पिठात जशी इकडे बघा. दाराबाईवर कोण हसायचं? शिवाय कागदा मागे जाऊन लपायचं. मी पण बघा. हा तुम्ही पण. याला काम हे पाण्याचे जार, सुपरवायझर हे बघा सगळे बसले. हे बघा हे बघा नाना नानी आमचे. ही नवरदेवाचे ना आजा आजोबा आहे बर का. आणि नवरीचे नाही. इकडे का आला प्रियांका, इकडे बघ. हे बघा पीठ मळू राहिला. हा घेतलं. हे बघा नवरदेवाचे मामा आले बघा. हे नवरदेवाचे मामा आहे. हो हे काका आहे 3 नंबरचे. हे मामा आहे 2 नंबरचे. मोठे मामा अजून आले नाही, ते मोठे बाबा आहे. हे 2 नंबरचे बाबा आहे. हे 3 नंबर आमचे मोठे बाबा, आमचे बाबा आहे. तर लग्नाच्या सकाळी भरपूर अशा विधी असतात. म्हणजे पूर्वीपासून चालवल्या असलेल्या परंपरा त्या अजूनही चालूच आहे. तर देवकन्नं, त्यानंतर भाऊबंदकीचं देवकन्नं, असे 2 देवक आणावं लागतात. तर देवक येऊन म्हणजे आपल्या नवरदेवाची बहीण असते ना ती देवक आणते. आणि देवक आणल्यानंतर आहे ना परत देवाची म्हणजे ना तळी भरली जाते. त्यानंतर देवाचा अभिषेक केला जातो. सगळं काही तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि खूप मजा म्हणजे आज खूप मजा मस्ती केली आम्ही. सगळे काही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले. सगळे काही पाहुणे आलेले होते आणि ते सगळे काही बसलेले होते. हे बघा आमचं नवरदेव, त्याने नंतर ना कुर्ता वगैरे घातलेला होता. पण हे ना तर हळद लावल्यानंतर ड्रेस चेंज करतो ना, तर ड्रेस चेंज केल्यानंतर त्याने ना मोदी पॅटर्नचा ड्रेस घातलेला होता. मस्त दिसत होता नवरदेव. तर सर ना नाव घ्यायला लागत हे काय शेट आणलं मी नवीन केलं. हा जाय हा मी
तर तळी भरली त्यानंतर आता देवाला आहे ना म्हणजे देवाचा अभिषेक करायचा, त्यानंतर आपल्या देवघरामध्ये देव स्थापित करायचे. तर हे सगळे काही आपल्याला लग्नाच्या दिवशी सकाळी करतो. देव आपण येणार त्यापूर्वी ना देव बनवायला टाकले जातात किंवा उधळून आणले जातात. तर सोनाराच्या दुकानापाशी जाऊन आहे ना आपल्याला हे देवक सोनाराच्या दुकानामधून आपल्याला देव आणावं लागतात. तर त्यानंतर सगळं काही दुधा पाण्याने त्यांना देवांना आंघोळ घालतात. आणि चला तर आता हे देवक झालं आणि आता भाऊबंदांचं देवक असतं. तर म्हणजे जे आपले घरातले असतात तर ते देवक आणलं जातं. तर आम्हीच हे देवक आणलं, भाऊबंदांचं देवक असं म्हणतात त्याला. आणि म्हणजे जेव्हा देवक आणलं जातं ना तर पहिलं देवक आपली घरातली मुलगी आणि जावे आणतो, तेव्हा सुपामध्ये देव असतात. आणि आता सुपामध्ये असतात ना तर प्रत्येकाचं देवक आहे ना असं वेगळं असतं. तर त्यामध्ये आमच्या याच्यामध्ये देवक मोरपीस होतात. तर मोरपीस ठेवला जातो सुपामध्ये आणि एक पोळी ठेवली जाते. त्यानंतर उडीद पापड, वडे आणि शेवई आणि पान सुपारी आणि खोबऱ्याची वाटी हे सगळं काही असतं. तर आम्हीच आणले हे देवक. तर आम्ही म्हणजे हे देवक घेऊन येणं आपल्याला ना नदीच्या किनाऱ्यावर जावं लागतं आणि हे सगळं काही आपल्याला तिथे थोडं तिथे ठेवावं लागतं. आणि त्यानंतर पुन्हा सगळं काही रिटर्न घेऊन येणं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर असं आहे ना लाकडाचा एक असा बांबू असतो, त्याला ना ते पतरवडीमध्ये ते पोळी शेवई सगळं काही असतं ना ते बांधलं जातं. तर ते असं 1.25 महिना ठेवतात असं म्हणतात. म्हणजे 1.25 महिना ठेवला जातो. जेव्हा लग्नाला 1.25 महिना होतो ना तेव्हा ते सोडतात. तर सगळं काही तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर हे बघा हे दोन पोळ्या शेवई वडे पापड सगळं काही त्यामध्ये ना नेलं जातं तर देवकामध्ये. तर तिथे नदी किनारी ना थोडं ठेवलं जातं आणि पान सुपारी ठेवली जाते आणि बाकी सगळं आपण घरी घेऊन येतो ना. तर हे बघा अशा पत्रावळीमध्ये ना अशा ह्या लाकडी आपला बांबू असतो त्याला बांधलं जातं आणि घराच्या इथे ना ते 1.25 महिना ठेवलं जातं. तर हे सगळे काही परंपरा पूर्वीपासून चालू आहे आणि आजपर्यंतही चालू आहे. त्यानंतर आता ते आणायचे म्हणजे पाणी आणायला लागतं. तर 5 कळशांमध्ये ना तर वाजत गाजत पाणी आणलं जातं. तर आणि मातनीही भरून ठेवली जाते. तर ही मातनीही आपल्याला ना 1.25 महिना आपल्या घरासमोर ठेवावी लागते. तर ते नंतर माणसांना जेवायला पण एका साईडला बसून दिलं आणि आम्ही सगळ्यांच्या साड्या एकसारख्या होत्या चाऊ साड्या. तर आम्ही सगळ्यात आहे ना म्हणजे रिकामे सांबे तर त्या तिकडून ना पाणी भरून आणायचे आणि त्यानंतर ती मातीमध्ये माती भरली जाते आणि माती भरताना उखाणे घेतले जातात. तर तुम्हाला आता सगळ्यांचे उखाणे ऐकायला भेटेल आणि खरंच आम्ही मस्त रंगपंचमी खेळलो आहे बघा. हे सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्येच बघायला भेटेल.
दाखवू का कसा आलाय तुला दाखवू कसा आलाय खाली पहिलं मोठे पासून तार पहिली घे नाव कसं काय माहिती सोडायचंच नाही त्याशिवाय तुम्ही कष्टाचं पाणी तुमचं वाया घालू नका. आधी बांधून जायचं तर तर माथणीमध्ये पाणी टाकल्यानंतर आहे ना ते आमच्या ननंदबाई असतात ना त्या ना आमच्यावर पाणी टाकत होत्या. तर त्यांचं नाव मेघाताई. तर त्यांनी ना कसं कलरचं पाणी करून ठेवलं होतं कुंकवाचं, तर आमच्यावर टाकत होत्या. तर त्यानंतर आम्ही ना असं सोबतच बसलेलो होतो. पण नवरदेवाला आंघोळ घालायची होती. तर लग्नाच्या सकाळी नवरदेवाला घराच्या बाहेर आंघोळ घातली जाते. तर पुन्हा आम्ही ना तांबे असतात ना ते दोऱ्याने सुतवले, त्याला तांबे सुतवणं असं म्हणतात. तर मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणि आमच्या सगळ्यांच्या एकसारख्या साड्या, फक्त कलर चेंज. खरंच खूप छान दिसत होते आम्ही सगळ्याजणी ना. तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता नवरदेवाला आंघोळ वगैरे घालू. त्यानंतर पुन्हा जे ना थोडीशी हळदही लावली जाते. आणि त्यानंतर आमची खरंच रंगपंचमी साजरी झाली आहे.
ताईंनी आम्हाला सगळ्यांना ओलं केलं होतं, त्यामुळे आम्ही सगळे त्यांच्या मागे लागलो होतो. तर त्या खूप पळाल्या, म्हणजे आमच्या इकडे एक घर आहे ना, तर तिकडे पळाल्या त्या. आणि त्यांना बघा, त्यांनी आंघोळ वगैरे करून आलेल्या होत्या, केस वॉश करून आले होते. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी त्यांना पुन्हा भरवलं, तर पुन्हा त्यांना खूप भरल्या, त्यांना ओलं केलं. तर खरंच म्हणजे लग्नाच्या दिवशी ना पाणी पाणी म्हणजे रंग असं खेळला जातो. आणि इकडे गावाकडे तर खूप म्हणजे मजा असते, खूप सगळे काही फंक्शन एकदम आनंदात उत्साह सगळेजण साजरे केले जाते. तुमच्या काही करतात का नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्यानंतर आम्ही सगळे असे सावधूनच राहिलेलो होतो, कारण ना सगळे खेळत होते. त्यानंतर खरंच मजा आली. आणि खूप म्हणजे जेवणावरूनही काही माणसं उठली होती, कारण त्यांनाही रंगपंचमीमध्ये म्हणजे त्यांनाही रंग लावले गेले. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं ना, तर खरंच नाही. त्यानंतर जेवण वगैरे सगळं काय बंद झालं आणि त्यानंतर सगळे रंगपंचमी खेळायच्या मार्गावर सगळ्यांनी एकमेकांना रंग वगैरे लावले. आणि असे काही रंग होते ना रंगपंचमी, ते रंग गेलेच नाही, तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि बघा, तर या आमच्या ताई तर नंदबाई आहे, तर त्यांना पूर्ण गुलालाने भरवलं. आणि जेव्हा सगळे जेवायला बसले ना, तेव्हा सगळ्यांचे चेहरे तुम्हाला बघायला भेटेल. तर मी काही चेहऱ्याला लावूनच दिलं नाही, मी फक्त पाण्याने ओले झाली होते. खूप पाणी म्हणजे खेळलो. आणि इकडे तिकडे आम्ही सगळे काही पळतच होतो. तर हे बघा, मी इकडे ना उभी होती आणि माझा फोन आहे ना माझ्या भाचींकडे होता, मारींकडे. तर त्या शूट घेत होता आणि ह्या आमच्या मागे लागलेल्या होत्या, प्रत्येकाला शोधत होत्या. तर व्हिडिओ बघून मजा आली ना, तर खरंच आम्हालाही खूप मजा आली होती. तर चला, इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.